कुच्ची जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांची प्रचारात जोरदार मुसंडी. कवठेमंकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुच्ची जिल्हा परिषद गटातील वातावरण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खूपच तापले. कुच्ची जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार इंद्रजित कोळेकर तसेच कोकळे पंचायत समितीच्या महायुतीच्या उमेदवार मीना ओलेकर यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र भागात दिसत होते. प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या वातावरणासोबत तरुणांची संघटनात्मक ताकद दिसून येत होती. भागातील वाड्या वस्त्यांवर उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत होते. प्रचारादरम्यान महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी दिलेली प्रतिक्रिया. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. त्यांना मतदान द्यायलाच पाहिजे आता. म्हणून कमळ आणि घड्याळ याला मतदान करायचं नाही करणार. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. आज या पूर्ण जिल्हा परिषद गणामध्ये आम्ही गेले 5-7 दिवस झाले प्रचारासाठी फिरतोय. या प्रचारामध्ये मतदारांचा या दोन्ही उमेदवारांना महायुतीच्या प्रचंड प्रतिसाद आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारने ज्या काही योजना चालू केल्या त्या योजना सर्व तत्परतेनं चालू आहेत. अगदी लाडक्या बहिणीपासून नमो योजनेपर्यंतच्या सर्व योजना ह्या पूर्ण व्यवस्थितरित्या चालू आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला हे बंद पडणार ते बंद पडणार या टीकेला प्रत्युत्तर म्हणजे ह्या आत्ता सुद्धा आपल्याला सगळ्या स्कीमा चालू आहेत हे सर्व स्पष्ट दिसतंय. आणि ही जनता पूर्ण ह्या निकालातून आपल्याला महायुतीच्या पाठीशी उभा राहील ही अपेक्षा तर आहेच. पण त्यांच्या पूर्ण ह्या प्रचारामध्ये असं आपल्याला जाणवलं की त्यांना आपल्याला परतफेड करायच्या हिशोबाने जनता आपल्याला भरघोस मतदान देईल. आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. या निधनामुळं आपल्या पूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली. पण अजितदादांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला परत एकदा अजितदादांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून या उमेदवारांना आणि या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या पक्षाला परत सत्तेवर आणण्यासाठी ही जनता नक्कीच कटिबद्ध राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. महायुतीच्या या प्रचार सभेमध्ये भाजप असेल, काका गट असेल, त्यानंतर सरकार गट असेल, ह्या नंतर जनस्वराज्य शक्ती ह्या सर्व गटांची महायुती आहे. आणि ह्या महायुतीमध्ये कोकळे गणाची जागा BJPच्या वाट्याला आहे. आणि ह्या गटामध्ये BJPचे उमेदवार कमळ या चिन्हावर लढत आहेत. त्यांना सुद्धा या महायुतीचा घटक पक्ष गृहीत धरून सर्व समाजाने त्यांना हाताशी धरून चांगल्या मतानं निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो.